नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये। आज आपण बघतोय कॉन्करन्स ऑफ ट्रायंगलची 13.2 एक्सरसाइज बघतोय, प्रॅक्टिस सेट 13.2 बघतोय। याआधी मी 13.1 आणि कॉन्करन्स ऑफ ट्रायंगलच्या जे टेस्ट आहे त्याचा व्हिडिओ किंवा त्याची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या। पण त्याआधी अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा। आणि टू मधला फर्स्ट क्वेश्चन बघतोय, तर ह्या क्वेश्चन मध्ये तू बघा क्वाड्रिलॅटरल ऍक्च्युअली एम एस टी बी हा क्वाड्रिलॅटरल आहे, पण ह्या क्वाड्रिलॅटरल मध्ये एम टी ही त्याची हायपोटेनियस आहे। हायपोटेनियस असल्यामुळे इथं काय होतात, ऍक्च्युअली डायगोनल म्हणतात त्याला, पण मी इथं राईट अँगल असल्यामुळे मी याला हायपोटेनियस असं म्हणलेलं आहे। तर इथं आपले दोन ट्रायंगल तयार झालेले आहेत। त्या दोन ट्रायंगल मध्ये बघा गिवन देताना त्यांनी काय केलेले आहे, तर इथं जर ट्रायंगल घेतले आपण तर एम एस टी अँड दुसरा जो ट्रायंगल आहे तो आपला कुठला आहे बघा, तर टी बी एम हा ट्रायंगल आहे, टी बी एम आहे। तर इथं बघा जो साइड आहे आपल्याला गिवन साइड आहे ती कुठली आहे, तर एम एस कॉन्करंट साइड काय असणार आहे आपली, तर बीटी दिलेली आहे, कारण ते साइन्स दिलेले आहेत आपल्याला पुस्तकामध्ये किंवा क्वेश्चन्स मध्ये, त्यामुळे आपण डायरेक्टली लिहू शकतो। हे काय आपलं तर गिवन आहे। दुसरी गोष्ट बघा, तर एम टी म्हणजे साइड एम टी किंवा हायपोटेनियस आहे, त्यामुळे इथं आपण हायपोटेनियस लिहू शकतो, हायपोटेनियस एम टी कॉन्करंट हायपोटेनियस काय आहे आपली एम टी आहे। आणि अँगल यस कॉन्करंट अँगल बी आहे आणि ईच अँगल काय आहे आपला, तर 90 डिग्री आहे। असं जर असेल तर जर ट्रायंगल जो दिलेला आहे आपल्याला एम एस टी कॉन्करंट ट्रायंगल काय असणार आहे, टी बी एम हे कुठल्या टेस्ट नुसार होतात, तर हायपोटेनियस साइड टेस्ट यानुसार हे दोन्ही ट्रायंगल काय झालेले आहेत, कॉन्करंट झालेले आहेत। आता जर ट्रायंगल कॉन्करंट असतील तर त्याची राहिलेल्या साइड्स कुठल्या आहेत बघा, एस टी आणि एम बी ए, म्हणजे काय असणार आहे साइड एस टी कॉन्करंट साइड काय असणार आहे आपलं एम बी असणार आहे, म्हणजे कशावरून तर सी एस सी टी वरून, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्करंट ट्रायंगल्स असणार आहे। त्याच पद्धतीनं आपल्याला जे राहिलेले अँगल्स आहेत, म्हणजेच बघा अँगल एम ला अँगल टी हा इक्वल असणार आहे, म्हणजेच बघा कुठला अँगल असणार आहे यस एम टी कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, तर बी टी एम असणार आहे। दुसऱ्या काय असणार आहेत बघा, तर इकडचा असणार आहे हा अँगल, त्याला अँगल इकडचा इक्वल असणार आहे, म्हणजे एस टी एम ला कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, तर बी एम टी असणार आहे, बी एम टी हे कशावरून, तर सी ए सी टी म्हणजेच काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्करंट ट्रायंगल याच्यानुसार। आता नेक्स्ट जे ट्रायंगल दिलेले आहेत आपल्याला, तर इथं बघा पी आर क्यू हा एक ट्रायंगल तयार होतो आणि दुसरा आहे आपला टी आर एस आहे। पण आता साइड्स घेताना किंवा करस्पॉन्डिंग घेताना कसं घ्यायचं, तर पहिल्यांदा बघा गिवन देताना काय दिलेलं आहे आपल्याला, तर साइड पी आर कॉन्करंट साइड काय दिलेली आहे आपल्याला, सिम्बॉल बघायचे 1 1 आहे, म्हणजे आर टी दिलेलं आहे इथं। दुसरी गोष्ट इथले जे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स असतात ते इक्वल असतात, त्यामुळे इथं जे घेणार आहे आपण ते काय असणार आहे, पी आर क्यू कॉन्करंट अँगल एस आर टी आता जर घेतला, किंवा मग इथं आपण काय घेणार आहे टी आर एस घेतलेले आहेत। नेक्स्ट बघा साइड कुठली दिलेली आहे, क्यू आर कॉन्करंट साइड काय असणार आहे आपली, तर एस आर असणार आहे। त्यामुळे नाव घेताना आपल्याला वन साइड पासून स्टार्ट केलं तर पी आर क्यू म्हणजे कुठला आला बघा ट्रायंगल पी आर क्यू कॉन्करंट ट्रायंगल काय असणार आहे आपला, टी आर एस असणार आहे, टी आर एस असणार आहे। तर टेस्ट कुठली आलेली आहे बघा, साइड अँगल साइड आलेली आहे, म्हणजेच काय आलेलं आहे यस ए एस टेस्ट। तर नेक्स्ट आता जे ट्रायंगल जर कॉन्करंट झाला तर त्याच्या राहिलेल्या साइड्स कुठल्या आहेत आपल्या, तर पी क्यू ला कॉन्करंट काय असणार आहे आपली एस टी असणार आहे, कशावरून तर सी एस सी टी वरून। आणि त्याच पद्धतीनं अँगल्स घेतले तर अँगल्सला बघा पी अँगलला कुठला अँगल असणार आहे, टी असणार आहे, अँगल पी कॉन्करंट अँगल टी असणार आहे, आणि अँगल क्यू ला कॉन्करंट अँगल काय असणार आहे, अँगल क्यू कॉन्करंट अँगल एस असणार आहे। हे कशावरून, तर सी ए सी टी याच्यावरून, ठीक आहे। नेक्स्ट बघा आता काय सांगितलेलं इथं, तर इथं दोन ट्रायंगल दिलेले आहेत, कुठले ट्रायंगल्स, तर त्या ट्रायंगलच्या मध्ये बघा जर आपण कंपॅरिझन केलं तर एच अँगलला काय दिलेलं आहे, अँगल एच
कॉन्करंट अँगल काय दिलेलं आहे, एफ दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं SCD कॉन्करंट काय असणार आहे, FCD दिलेलं आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल पण इक्वल दिलेला आहे, हा अँगल आणि हा अँगल इक्वल दिलेले आहे. आणि बघा ह्या दोघांच्यात कॉमन साईड आहे ती आहे DC आहे, म्हणजे CD साईड CD. कॉन्करंट साईड काय आहे आपली, तर CD आहे. ही काय आहे आपली, तर कॉमन साईड. त्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर ट्रायंगल SCD कॉन्करंट ट्रायंगल काय असणार आहे, FCD असणार आहे. कशावरून, तर अँगल साईड मीन्स AAS टेस्ट किंवा ऑर SAA टेस्ट. तर आता हे जर झालं तर आता राहिलेल्या साईड्स आणि राहिलेले अँगल्स पण काय असतात, इक्वल असतात. म्हणजेच काय झालेलं आहे बघा, HD साईड HD कॉन्करंट साईड काय असणार आहे आपली, DF असणार आहे. आणि बघा दुसरी साईड कुठली आहे आपली, साईड SC कॉन्करंट साईड CF. हे कशावरून, तर CSCT वरून असणार आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्करंट ट्रायंगल. हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण बघतोय सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा, इन द ऍडजॉइनिंग फिगर सेगमेंट AD कॉन्करंट सेगमेंट EC. म्हणजे AD आणि EC हे काय दिलेलं आहे त्यांनी, कॉन्करंट असं सांगितलेलं आहे. विच ऍडिशनल इन्फॉर्मेशन, म्हणजे अशी कुठली ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला, टू शो दॅट ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल EBC हे विल बी कॉन्करंट ऑफ AA टेस्ट. आता ट्रायंगल ABD असं दिलेलं आहे आणि इकडे दिलेलं आहे EBC दिलेलं आहे. म्हणजे मध्ये काय आलेलं आहे, आपला BB आलेलं आहे. तर आता फर्स्ट AA टेस्ट नुसार करताना काय करायला लागेल बघा, एक तर साईड दिलेली आहे काय टेस्ट आहे आपली, AAS टेस्ट आहे. तर त्यासाठी जर व्हर्टिकली अँगल हे काय असतात, एकमेकांना इक्वल असतात, हे अँगल घेऊ शकतो आपण. आणि दुसरी गोष्ट बघा, अँगल D आणि अँगल जो इथला अँगल आहे आपण हा इक्वल घेऊ शकतो किंवा मग इथला अँगल आणि इथला अँगल घेऊ शकतो. तर दोन मेथड आहेत. त्यामध्ये बघा पहिली मेथड घेतली आपण तर कुठले दोन अँगल लागतील आपल्याला ऍडिशनल मेथड, तर फर्स्ट वन जी मेथड आहे आपली तर ती आहे ADB कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, तर BEC हा एक असेल. अँड दुसरी असणार आहे आपला ABD कॉन्करंट अँगल काय असणार आहे आपला, EBC. और ही आपली ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे किंवा हे दोन आपल्याला इक्वल झाले तर आपल्या AA टेस्ट नुसार ते दोन ट्रायंगल कॉन्करंट होऊ शकतात. किंवा दुसरा अँगल घेतला आपण A अँगल आणि C अँगल, म्हणजे अँगल A कॉन्करंट अँगल C असला किंवा मग ABD कॉन्करंट अँगल EBC. म्हणजे हे व्हर्टिकल अँगल हे दोन्ही पण ह्याच्यात घ्यायलाच लागणार आहे. हे दोन किंवा मग हे दोन घेऊन आपल्याला जे ऍडिशनल AA टेस्ट लागणार आहे त्यासाठी आपल्याला हा दोन किंवा हे दोन अँगल कॉन्करंट दाखवावे लागणार आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.